असा पण प्रश्न लोकांच्या मनात येतो की मग आम्ही जंक फूड खायचंच नाही का? एक्झॅक्टली तेच मी आत्ता सांगितलं. साबुदाणा खिचडी सगळ्यांना रिकमेंडेड नाही आहे. पण तुम्ही जर बघताय की मॅरेथॉन आहे, मॅरेथॉन नंतर जो ब्रेकफास्ट असतो ना त्यामध्ये साबुदाणा खिचडी असते. कारण तो क्विक सोर्स आहे ग्लुकोजचा, स्टार्च आहे ना, त्यामुळे मग ते त्याच्यावरती ठरतं. मग तुम्हाला जर आवडतंय ना, ते खायचंय ना आणि त्याचे परिणाम नाही होऊ द्यायचेत, तर तुम्ही स्वतःला एलिजिबल करा ते खाण्यासाठी. बर. आता आपण शरीरावरती ज्या प्रकारे हे डाएट परिणाम करतं त्याचा तर आपण अंदाज घेतलाच, पण त्या पलीकडे जाऊन मनावरती सुद्धा आपण जे खातो ते मनावर सुद्धा परिणाम करत असतं. आपल्या विचार क्षमतेवरती, आपल्या ओव्हरऑल स्ट्रेसवरती पण त्याचा परिणाम होत असतो. कारण आजची जी काही धकाधकीची जीवनशैली आहे त्याच्यामध्ये इतके लोकांना म्हणजे स्ट्रेस आहे, लोक खूप धडपडत आहेत. मग अशा वेळेस मनावर कसं हे मानसिक आरोग्यावर परिणाम करतं? आता तुम्ही ऐकलं असेल राजसिक आहार, तामसिक आहार, सात्विक आहार, हे आहाराचे 3 प्रकार आपल्या म्हणजे वेदांमध्ये वगैरे दिलेले आहेत. तर त्याचा बेसच तो आहे. तामसिक आहार सैनिकांना जास्त दिला जायचा, कारण की त्यांच्यामध्ये आक्रमकता हवी आहे. तामसिक आहार हा मेंटल इरिटंट असतो, तर त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊन एखादी ॲक्शन करणं हे सगळं तामसिक आहारामध्ये येतं. अग्रेशन, एक्झॅक्टली. मग तुमचा हेतू काय आहे, तुमचं काम काय आहे, त्यानुसार पण हा आहार ठरतो. मग जर तुम्हाला काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर, म्हणजे जसं आता एन्झायटी इज व्हेरी कॉमन नाउअडेज, म्हणजे अल्टरनेट पेशंट माझ्याकडे जो येतो तो एन्झायटीचा इश्यू असतो त्याला, की ते विचारायला लागतं हिस्ट्रीमध्ये की तुम्हाला एन्झायटी डिसऑर्डर आहे का, तुम्ही काही एन्झायटीसाठी मेडिसिन्स घेताय का. तर आहारामध्ये बदल केल्यामुळे तुमचं मेंटल इरिटेशन जे डाएटमुळे होत असतं ते कमी होतं आणि लक्षणीयरित्या अँटी एन्झायटी मेडिसिन्स बंद होतात, अँटी डिप्रेसंट असतील काही त्या कमी होतात. मग हे डॉक्टर्स करतात. बरोबर. तर कामनेस जो असतो तो वाढतो, स्टॅबिलिटी वाढते, किंवा जे हॅपीनेस हॉर्मोन्स असतात ते पण चांगल्या पद्धतीने काम करतात. राईट. आणि जसं तुम्ही आता हार्मोनचा उल्लेख केलात, हे डाएट घेतल्यानंतर म्हणजे एक कुतूहलही आहे की आपण जे काही अन्न खातो त्याच्यानंतर एक हार्मोन आपल्या मेंदूमध्ये म्हणजे सिक्रेट होत असणार बॉडीमध्ये, राईट. तसं डाएट हे पर्टिक्युलर प्लॅन केल्यानंतर असं काय शरीरामध्ये किंवा मेंदूमध्ये हार्मोनल बदल होतात की आपल्याला त्या गोष्टीची सवयही लागते आणि वी आर फिलिंग गुड? ओके. आता यामध्ये ना डाएटशी रिलेटेड असणारा सगळ्यात महत्त्वाचा हॉर्मोन म्हणजे इन्सुलिन आहे. इन्सुलिन. ओके. इन्सुलिन हा एजिंग हॉर्मोन आहे. अच्छा. तो जेवढा जास्त तेवढं तुमचं वय जास्त वाढणार, अननॅचरल. ठीक आहे. कारण की इन्सुलिन शांत नाही बसत. क्रेविंग्स हा जो सगळीकडे सध्या चर्चेला जातोय की क्रेविंग्स खूप होतात, कसं कंट्रोल करायचं. क्रेविंग्स इन्सुलिनच क्रिएट करतं. तुम्हाला जर क्रेविंग्स होत आहेत अनकंट्रोल्ड, त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरात इन्सुलिन जास्त आहे. मग हा हॉर्मोन जो आहे ना हा खूप डेंजरस आहे. म्हणजे तुम्ही शरीरात म्हणजे तुमच्या आयुष्यातले कुठलेही आजार, मेटाबॉलिक डिसऑर्डर, फॅटी लिव्हर, PCOD, हार्ट डिसऑर्डर्स, ह्याच्यात सगळ्यांमध्ये इन्सुलिन कारण आहे. पण मग ते बॅलन्स कसं व्हायला पाहिजे? तर मग इन्सुलिनला काय पाहिजे? ग्लुकोज. बरोबर. कारण इन्सुलिन ग्लुकोजसाठीच काम करतो फक्त. सो इन्सुलिन जास्त असल्यानंतर तो तुम्हाला ग्लुकोज मागणार, म्हणून तुम्हाला गोड खाण्याची क्रेविंग होते आणि ते खाल्ल्यावर तुम्हाला शांत वाटतं, कारण इन्सुलिन शांत झालाय आतमधला. मग इन्सुलिन कमी सिक्रेट होणारं डाएट, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटमध्ये तेच होतं की तुमचं इन्सुलिन लेवल लो राहते, त्यामुळे अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट इज ऑल्सो अँटी एजिंग. मग ते इन्सुलिन लो राहतं, त्यामुळे तुमचे क्रेविंग्स 8 दिवसात कमी होतात, विदिन 8 days. समोर गोड ठेवलं तरी तुम्ही खाणार नाही, कारण इन्सुलिनच लो आहे, इच्छाच होत नाही खाण्याची. आणि त्यामुळे मग तो परिणाम जो आहे ना तो तुमच्या स्किन, हेअर, त्यानंतर तुमच्या एनर्जी लेवल्स वरती खूप ड्रास्टिकली दिसतो. आणि सूज कमी होते सगळ्यात आधी शरीरावरची, कारण की हे डाएट सुरू केल्यावर पहिल्या महिन्यात तुमचं 3-4 किलो वजन कमी होईल. म्हणजे सूज या अर्थाने आपण घेऊ शकतो की ओव्हरऑल जे आपलं शरीर वाढतं, ब्लोटिंग. एक्झॅक्टली.
आणि स्त्रियांमध्ये जसं आपण आधी बोललो तसं हॉर्मोनशी रिलेटेड खूप असतं इन्फ्लेमेशन. जसं तुम्हाला प्री मेन्सेस जे तुम्हाला पुढे तेच विचारणार होती की आपण PMS ज्याला आपण म्हटलं जातं, ब्लोटिंग होतं, खूप ब्लोटिंग होतं, चेहरा पफी दिसतो त्या काळामध्ये. तर ते जे हॉर्मोन जसं इस्ट्रोजन तुमचं हे सगळं बॅलन्स करतं, इस्ट्रोजन कमी होतं त्यामुळे ब्लोटिंग वाढतं. तर ते सुद्धा तुमचं अँटी इन्फ्लेमेटरी कमी होतं.